शिक्षणाच्या विषयावरचे व्हिडिओ तयार करून आपल्यापुढे सादर करत आहोत। हे आपल्याला खूप आवडल्याचे आपल्या प्रतिसादावरून लक्षात येते, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार। मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे आणि इतर सगळे व्हिडिओ पूर्णपणे पाहायला विसरू नका, कारण त्यामध्ये अनेक तात्विक मुद्दे सांगितलेले आहेत आणि त्या व्यवहारामध्ये कसे वापरायचे तेही सांगितलेले आहेत। पूर्ण पहा, शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण आजच्या विषयाकडे जाऊयात। आजचा जो विषय आहे तो मुलांना खेळायला का आवडतं असा आहे। महत्त्वाचा विषय बरं का फार। तुम्हाला वाटेल की शिक्षणाच्या व्हिडिओच्या बाबतीमध्ये हा विषय कुठला आला, खेळायला का आवडतं। मुलांना खेळायला आवडतंच। आम्ही तर त्यांना अनेक वेळा सांगत असतो की अरे बाबा खेळणं बास झालं, आता जरा अभ्यास करा असं सांगायची वेळ येते। पण मुलांना खेळायला का आवडतं हे जर नीट आपल्याला समजलं तर आपल्याला शिक्षणामध्ये खेळ कसा आणता येईल याचा विचार करता येतो आणि हे अधिक चांगल्या प्रकारे समजतं। हे जाणून घेणं फार मोठं मजेशीर काम आहे बरं का। मी या संदर्भामध्ये स्वतः विचार केलाच, थोडंसं वाचलं, अभ्यासही केला, पण त्याच्या जोडीला मी माझ्या नातवाला हा प्रश्न विचारला आणि त्याला जेव्हा मी विचारलं की का रे बाबा तुला म्हणजे खेळायला का आवडतं असं काही सांगता येईल का। तो क्रिकेट खेळतो बरं का, 3-3, 4-4 तास रोजचा खेळत असतो आणि अकॅडमीमध्ये जाऊन खेळत असतो। तर मी त्याला हा जेव्हा प्रश्न विचारला पहिल्यांदा जरा फारसं त्याला असं वाटलं की परीक्षेसारखं काहीतरी विचारतायत का म्हणून त्याने फारसं उत्तर नीट लवकर द्यायचा प्रयत्न नाही केला। पण मोकळेपणाने ज्यावेळेला विचारला त्यावेळेला त्यांनी जे मुद्दे सांगितले ते खरोखरच आपल्याला आश्चर्यचकित करणारे होते, चक्रावून टाकणारे होते। आणि त्यांनी नंतर सांगितलेल्या मुद्द्यांवर मी आणखीन माझं शाब्दिक भाष्यही केलं, आणखीन काही मुद्द्यांची भर घातली आहे। असे आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण 25-26 मुद्दे निघाले की जे खेळावर आधारित आहेत आणि खेळ आपल्याला मुलांना का आवडतो हे त्यांनी सुचवलेलं आहे। या खेळाच्या या मुद्द्यांचं जर आपण नीट मुद्द्यांचा जर अभ्यास केला तर त्यामुळे मेंदूच्या क्षमता कशा विकसित होतात वेगवेगळ्या हे आपल्याला समजतं। आणि म्हणून आपला विषय आजचा आहे तो नीट समजून घ्या, मुलांना खेळायला का आवडतं। आपण हळूहळू हा विषय नीट पाहूयात। हा विषय पाहत असताना आपण काही स्लाइड्स पाहणार आहोत। या प्रत्येक स्लाइडमध्ये काही मुद्दे हे टाकलेले आहेत किंवा लिहिलेले आहेत। त्या प्रत्येक मुद्द्याचा आपण विचार करायचा आहे, ते समजून घ्यायचे आहेत। भराभरा आपण ते मुद्दे पाहणार आहोत, त्याच्यामध्ये फार वेळ घालवणार नाही आहोत, पण हे मुद्दे महत्त्वाचे आहेत ते मात्र जरूर समजून घ्या। नमस्कार। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल याची मला खात्री आहे। आता मुद्दा एकच आहे की याच्यातले विचार माझ्या नातवाचे आहेत आणि त्याला शब्दबद्ध मी केलं होतं, पण हे सगळं खेळावर आधारित जे काही तंत्रज्ञान आहे, हे जे विचार आहेत, हे जे मुद्दे आहेत मेंदूच्या क्षमता वाढवणारे खेळाचे, हे आपल्याला प्रत्येक बालकाच्या शिक्षणामध्ये आणता येतील का। म्हणजे शिक्षण अभ्यास जो आहे तो असा खेळाच्या माध्यमातून आपल्याला मुलांच्या पुढे देता येईल का, नेता येईल का, हा विचार आपण करायचा आहे। कारण